आपने आप बोले ना मुझे यहाँ पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। कहाँ से आए? कहाँ से आए आप लोग? अरे नहीं 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 नहीं, हम लोग फौज हैं, हम लोग बैठो बैठो, हम लोग फौज हैं, बैठो बैठो चलो। अरे हम लोग फौजी हैं, कुछ नहीं करेंगे, आपकी सेफ्टी के लिए आए हो। ठीक है हम बचा देंगे ना, आप टेंशन मत लो, मैं आ रहा हूँ। थोड़ा बताइए हुआ पति को मार दिया? नहीं बेटा शांत रहो। हेलो, मेरे पति को मार डाला, अब मैं जी के क्या करूंगी, मुझे भी मार डालो। यावर त्या आतंकवाद्याने असं म्हटलं की नहीं, तुम्हें जीना होगा, मोदी को यह बताने के लिए की यहाँ क्या हुआ था। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला। मंगळवारी दुपारी 2:45 बैसारण व्हॅली परिसरात ही घटना घडली। दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील शुभमला त्याचे नाव विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली। पहलगाम हल्ल्यात 2 परदेशी तसेच 2 स्थानिक दहशतवादी होते, असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले आहे। यानंतर त्यांनी इतर लोकांवरती गोळीबार केला आणि तेथून पळून गेले। लष्कर-ए-तैयबाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि ओडिसा अशा पर्यटकांचा समावेश होता। याशिवाय नेपाळमधील एक पर्यटक आणि UAE मधील एक पर्यटक आणि 2 स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे। 2019च्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे। त्यानंतर 40 CRPF जवान शहीद झाले। पहलगाम हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री शहा श्रीनगरला पोहोचले। अमेरिका, इराण, रशिया, इटली, UAE आणि इतर देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे। त्यासोबत त्यांनी भारतासोबत उभे राहण्याबद्दल बोलले आहे। पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठीचे आवाहन केले आहे। हल्ल्यानंतर जेव्हा लष्कराचे जवान आले तेव्हा जखमी पर्यटकांनी त्यांच्या आपबीती सांगितली। ते म्हणाले, आम्हाला त्यांनी आमचा धर्म विचारून आमच्यावरती हल्ला केला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सातत्याने शोध मोहीम सुरू आहेत। पर्यटकांवर गोळीबार करून पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला। यानंतर भारतीय सैन्याने गोळीबार सुरू केला। ही चकमक अजूनही चालू आहे। लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की सुरक्षा दलांना 2 ते 3 दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसले। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले। सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून मोदी मंगळवारी सौदी अरेबियाच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती गेले होते। या हल्ल्यानंतर जेव्हा लष्कराचे जवान आले तेव्हा जखमी पर्यटकांनी त्यांना त्यांची आपबीती सांगितली। ते म्हणाले की आम्हाला त्यांनी त्यांचा धर्म विचारून आमच्यावरती हल्ला केला। तसेच तेथील स्थानिक लोक पण या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत। ते म्हणतायत की जे काही झालं ते चुकीचं झालं। यामध्ये जेवढं नुकसान पर्यटकांचं झालं तेवढंच आमचं देखील होत आहे। आमची उपजीविका ही या पर्यटनावरती चालते। अशा आतंकवादी हल्ल्यानंतर याचा परिणाम हा आमच्या पर्यटनावर देखील होणार आहे आणि जर इथे कोणाला आमच्या मदतीची गरज लागली तर आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहू। राहुल गांधी यांनी अमित शहा आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली। राहुल गांधींनी X वरती लिहिले आहे की पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी बोललो। परिस्थितीबद्दल अपडेट मिळाले। पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। बाकी या सगळ्या गोष्टींवरती अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा रिसर्च मराठी।